जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर चला आपण आतुरतेने वाट बघत होतो BMC क्लर्क रिस्पॉन्स शीटची, ती फायनली आज आलेली आहे। तर आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे। तर ती डाउनलोड कशी करायची आहे मी थोडंसं सांगतो तुम्हाला। हे बघा वर दिलेलं आहे आपलं RK स्टडी हब ऑफिशियल चॅनल, याच्या टेलिग्राम याला सर्च करू, टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या। जॉईन करून घेतल्यानंतर इथं मी लिंक दिलेली आहे खाली, त्या लिंकला येऊन क्लिक करा किंवा मी माझ्या चॅनलच्या यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, तिथं पण जॉईन करू शकता आणि तुम्हाला ही लिंक इथं भेटेल। इथं आल्यानंतर ह्या लिंकला क्लिक करा किंवा मी माझ्या आता व्हिडिओच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्हाला, इझिली कुठून पण तुम्ही जाऊ शकता टेलिग्राममध्ये। हे बघा वर नाव दिलेलं आहे RK स्टडी हब ऑफिशियल, याच्यात पण टाईप केलं तर होऊन जाईल। त्याच्यानंतर तुम्ही लिंकला क्लिक करा। आपल्याला इथं आता माहिती मागते बघा, असा इंटरफेस येईल, बृहन्मुंबई महानगरपालिका। फर्स्ट इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, जे आपल्या फॉर्म भरताना एक रजिस्ट्रेशन भेटतो ते टाकून घ्या, किंवा हॉल तिकीट काढला असेल लास्ट टाइम त्याच्यावर पण आपलं रजिस्ट्रेशन नंबर आहे। चला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। BMC हे माझं आहे, मी थोडंसं तुम्हाला ओपन करून दाखवतो कसं आहे। तर D014399 हे बघून घेऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आपला जे असेल ते। त्याच्यानंतर एक कॅप्चर टाकून घ्यायचा आहे, WX। इथं लॉग इन करायचं आणि जे कोणी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर विसरले असेल तिथं एक ऑप्शन येतोय बघा, पासवर्ड विसरलात का, फॉरवर्ड पासवर्ड म्हणून, चेन पासवर्ड म्हणून। तुम्ही जे विसरले असेल, ज्यांना माहीत नसेल, नंतर एक मोबाईल नंबर टाकून तुम्ही आपला रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकता। तर चला मी ओपन करून दाखवतो तुम्हाला। सेव्ह पासवर्ड केलं, क्लोज। हे बघा ईमेल आपलं रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर माहिती येते कॅन्डिडेटची। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 3 लाईन दिसत आहे, 4 लाईन तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। फर्स्ट येतं ॲप्लिकेशन डिटेल, सेकंड डेस्कटॉप, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म। ऑब्जेक्शन असल्यावर हा ऑब्जेक्शन फॉर्म भरायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर येतं कॅन्डिडेट रिस्पॉन्स, त्याच्यानंतर हे ओपन करायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं येतं क्वेश्चन पेपर, जे की आपलं आलेलं आहे। त्याच्यानंतर इथं हेअरचं बटन दिलेलं आहे बघा खाली, ते हेअरच्या बटनला तुम्ही क्लिक करू शकता। त्याच्यानंतर